चला आता आम्ही मदर्स डे सेलिब्रेशन करतोय। तर माझा भाऊ आलाय पुण्याहून आणि केक पण आणलाय त्याने, तर आता करतोय केक कटिंग। तर आज आहे मदर्स डे आणि सगळ्यांना माझ्याकडून मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा। तर ही मिठाई आणली आहे माझ्या भावाने पुण्याहून। चला आता केक कटिंग करतोय। माझा भाऊ पुण्याहून आला आहे आज, तर त्यामुळे आणि मदर्स डे पण आहे, तर सेलिब्रेशनसाठी आले होते मी मम्मीकडे। तर हे बघा केक पण घेऊन आला आहे तो, खूप सुंदर असा केक आहे, पायनॅपल फ्लेवरचा आहे। माझा भाऊ आणि मोठी बहीण दोघे पण पुण्याला असतात, तर तो आलेला होता नाशिकला, पण मोठी बहीण काही येऊ नाही शकली, तर आम्ही सगळे आज सोबत आहोत। फक्त मोठी बहीण आणि तिची मुलगी नाही आहे, आम्ही तिला खूप मिस केलं आज। क्या बोलायचं? हॅपी मदर्स डे। हॅपी मदर्स डे टू यू, हॅपी मदर्स डे। चालतंय म्हणजे सांभाळ। हे कापते मम्मीला चारायचं आहे ते नको स्टिकर साईडला चार। चला केक वगैरे कट करून झाला, आता इकडे बघा चिकी कसा केक घेऊन बसला आहे खाण्यासाठी। तर आज माझ्या मामाच्या मुलीचं पण लग्न होतं आणि आम्ही दुपारी तिकडे जाऊन आलो, तर आम्ही तयारच होतो झालेलो आणि मदर्स डे सेलिब्रेशन केलं। तर तो पण ब्लॉग तुम्हाला लवकरच येणार आहे लग्नाचा, तो पण नक्की बघा। केक में से नहीं खाते बाळा, हे खा ना, प्लेट डिश मधला खा तू। चला ब्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। आता आम्हाला स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि जेवण वगैरे करून मला घरी पण जायचं आहे, तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण, तोपर्यंत बाय।